हॅलो नमस्कार. आज आहे सॅटर्डे मॉर्निंग एकदम रिलॅक्स आणि आरामातच असते, कारण सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी तरी सगळं निवांत करावं असं कोणाला नाही वाटत. म्हणून मी पण आरामात उठले होते आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन नाश्ता बनवायला लागले, कारण आज नेहमीच्या सॅटर्डेप्रमाणे म्हणजे प्रत्येक सॅटर्डेला आमच्या घरी जे नाश्ता बनतो तो म्हणजे पोह्यांचा. कारण पोहे माझे फेवरेट आहेत, ऋतुजाचे पण फेवरेट आहेत. म्हणून मग पोह्यांचं सगळं प्रिपरेशन करून घेतलं आणि आज पोह्यांबरोबर चहा न करता मी हळदीचं दूध करणार होते, कारण का चहा थोडासा अवॉइड करायचा प्रयत्न करते म्हणून. त्याच्यासाठी मग पोहे बनवायला सुरुवात केली. छान शेंगदाणे फ्राय करून घेतले आणि मग पोह्यांना फोडणी दिली. पोह्यांना फोडणी देताना त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलं आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर मी तेलातच घालून घेते, त्याच्यामुळे ना फ्लेवर आणि रंग खूप छान येतो. तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे हे सगळं छान फ्राय होऊ दिलं. मिरची चांगली फ्राय झाल्यानंतरच कांदा ॲड करते मी आणि असं सगळं आधी फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये कांदा चांगला भाजल्यानंतर मीठ ॲड केलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला हळद ॲड करायची. आपल्याला इतकी सोपी रेसिपी असते, पण इतके टेस्टी पोहे होतात. खरंच तुम्ही या ट्रिकने करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हळद घातल्यानंतर पोहे लगेचच ॲड करायचे. त्याच्यामुळे काय होतं, हळद जास्त भाजली जात नाही आणि अशी हळद जास्त भाजल्यानंतर चांगली नाही लागत, म्हणून पटकन पोहे ॲड करायचे. त्याच्यामुळे पोहे खूप जास्त सॉफ्ट होतात. असं पण नक्की ट्राय करून बघा. अजूनही आपली रेसिपी इनकम्प्लीट आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर नाही घातली. पोह्यांमध्ये 1 चमचा साखर नक्की घालायची, त्याच्यामुळे पोह्यांचं टेक्स्चर खूप सॉफ्ट होतं आणि खूप छान होतात पोहे. तर अशा सिंपल पद्धतीने मी पोहे करते. पोहे कमीत कमी 15 ते 20 मिनटं आधी भिजवते म्हणजे धुवून घेते, त्यामुळे ते चांगले फुगतात. आणि आता पोहे खाण्यासाठी रेडी आहेत. शेंगदाणे मी कधीच पोह्यांमध्ये नाही घालत, फ्राय करून वेगळे ठेवते आणि वरून ॲड करते, त्यामुळे शेंगदाणे खूप छान क्रिस्पी लागतात. तर चला, तर मग तुम्ही पण या नाश्ता करायला आणि सगळ्यात आधी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. पोहे कसे झाले होते कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.